नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर चला आता तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करते. आज आपण बनवणार आहोत बीटरूट पराठे. आता बीटरूट पराठ्याची ऑलरेडी आधी पण मी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यावेळेस थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवूयात. त्यावेळी आपण कच्चंच बीटरूट यूज केलं होतं. आता मी कुठेतरी ऐकलंय, की बीटरूट हे बॉईल केल्याशिवाय खायचं नाहीये. तर म्हटलं चला आता बॉईल करून बघूयात, फरक काही होणार नाहीये. जर तुम्ही कच्चंच बीटरूट यूज केलं, तर छान असा मस्त तुकतुकीत लाल कलर येईल आणि जर तुम्ही ब्लेंच करून घेतलं थोडंसं पाण्यामध्ये, तर त्या केसमध्ये थोडासा कलर फक्त डल होईल. ठीक आहे, बघूयात आता अशा पद्धतीने ट्राय करूयात. आता बीटरूट पराठा करायचा आहे, पण पराठ्यासोबत आपण बीटरूट आणि काकडीचा एक असं सॅलड म्हणू शकता किंवा रायता म्हणू शकता, तो पण करणार होतो. तर त्यासाठी काकडी पण मस्तपैकी वॉश करून घेतली, तिचं साल काढून घेतलं आणि त्यानंतरनं मग सुरुवात केली ह्या रेसिपीसाठी. आता आज तर अद्वैतला बरं नव्हतं, त्याच्यामुळे त्याला शाळेत पाठवलं नव्हतं. तर हे त्याच्या डब्यासाठी ठरवलेल्या रेसिपी होत्या मी. पण मग तो नाही गेला. म्हटलं ठीक आहे जाऊ देत आता त्याच्यासाठी जे कटलेट रेडी करून ठेवले होते तर ते नाश्त्याला दिले आणि हे जे आहे त्याला डब्याला देणार होते तर म्हटलं आता याला घरीच जेवणाला बनवून द्यावं त्याने थोडीशी त्याच्या तोंडाला चव पण येईल. चला तर अशा पद्धतीने माझा साल वगैरे काढून झालेलं आहे. आता आपण व्यवस्थित ह्याला ना कटिंगला घेऊयात. आता बीटरूट पराठे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे करू शकता. जसं की तुम्ही त्याचं स्टफिंग बनवलं आणि ते चपातीच्या पिठाच्या आत भरून केलं तसंही करू शकतात किंवा मिक्सरमधून तुम्ही त्याला मस्तपैकी बारीक करून काढलं आणि पिठासोबतच मळलं आणि फक्त मग चपातीसारखं आपलं लाटलं वगैरे तर त्याही पद्धतीने करू शकतात. आता मी तर आज मिक्सरमधूनच काढून घेणार आहे. स्टफिंग वगैरे काही करणार नाहीये. चला तर आता याचे छोटे-छोटे पीसेस करून घेते. त्यानंतरनं पाणी गरम करूयात आणि त्यामध्ये आपण हे उकडण्यासाठी टाकूयात आणि थोडासा पाट आता मी ठेवते आहे आपल्याला रायता करण्यासाठी. ॲक्चुअली तुम्ही जर मला विचारता ना, की काय फरक होता अगोदर जर बीटरूट पराठे कच्चे बनवले बीटपासून आणि बीट थोडंसं शिजवून घेऊन बनवले, तर काय फरक होता? मला तर काही असा टेस्टचा फरक जाणवला नाही. फक्त कलरमध्ये थोडंसं टोन वेगळा झाला. बट ठीक आहे, तरी पण काही हरकत नाही. आपण आपल्या चॉईसनुसार जर तुम्हाला खूपच कलरफुल हवं असेल, तर तुम्ही पाण्यामध्ये नाही उकळलं तरीसुद्धा चालणार आहे. जोपर्यंत आपलं पाणी गरम होतंय ना, तोपर्यंत आपण आपल्या रायत्याची थोडीशी तयारी करून घेऊयात. मस्तपैकी थोडंसं बीटरूट होतं ते किसून घेतलं. ते बीटरूट किसून झाल्यानंतर ना, एक काकडी आपण ऑलरेडी सोलून ठेवलेली होती, तर ती काकडीसुद्धा आपल्याला यामध्ये किसून घ्यायची आणि थोडा वेळ ते रेस्ट करायला ठेवायचं आहे. कारण काकडी ऑटोमॅटिक आपलं पाणी काय करेल सोडेल. काकडीचं पाणी थोडं किती सुटलंय त्याच्यानुसार ॲडजस्ट करून तुम्ही त्याच्यामध्ये दही वगैरे ॲड करायचंय. चला तर आता बीटरूट आपलं ऑलरेडी किसून झालेलं आहे. आता थोडीशी काकडी आपण काय करूयात किसून घेऊयात म्हणजे तोपर्यंत आपलं पाणी पण गरम होऊन जाईल. आता तुम्ही बीटरूटचे पराठे कशा पद्धतीने बनवतात हे मला कळवायला विसरू नका. आता मुलांना द्यायचे होते त्यामुळे मग मी ह्याच्यामध्ये कांदा वगैरे ॲड नाही केला. पण कांदा, अ, कोथिंबीर वगैरे असं चिरून घातल्यानंतरनं सुद्धा बीटरूटचे पराठे खूप छान लागतात. आणि एक गंमत म्हणजे मी ऑलरेडी जो बीटरूट बॉईल करून घेतला होता. तर त्याच्यामुळे तर कलर फेंट होणारच होता, हे मला माहितीच होतं. पण तरीसुद्धा आपण म्हणतो ना, की जे माझ्या आवडीचे पदार्थ आहेत, जे की कोथिंबीर झालं, त्यानंतर कढीपत्ता झालं, ते मात्र मी टाकायचं त्याच्यात विसरले नाही. कढीपत्ता आणि कोथिंबीर मिक्सर जारमध्ये टाकताना असं होत होतं, टाकू की नको, टाकू की नको? पण शेवटी ते माझ्या आवडीचे पदार्थ असल्यामुळे ते मिक्सर जारमध्ये गेलेत आणि त्यामुळे थोडेसे बीटरूट पराठ्याचा कलर फेंट आला. तर तुम्हाला थोडा डार्क कलर हवा असेल, तर तुम्ही अदर जे कलर्स आहेत ते अव्हॉइड करू शकता त्याच्यामध्ये. जसं की कोथिंबीर झालं, कढीपत्ता झालं, ते वाटून न घालता ते चिरून घातलं तर बेटर राहील. चला आता तुमच्याशी बोलू तोपर्यंत तर आपलं रायत्याचं जे मिक्सचर होतं ते ऑलरेडी किसून झालेलं आहे. आता हे साईडला ठेवूयात. त्यानंतरनं आपण आपलं जे बीटरूट कट करून ठेवलेत अगोदर ते आपण पाण्यामध्ये टाकून देऊयात. आता हे जे बीटरूट आहे ना, ते खूप जास्त पण उकळायचं नाहीये. थोडेसे गरम झाल्यानंतर लगेच काढून घ्यायचं आहे आणि ते जे पाणी आहे, ते तर मी पीठ मळताना यूज केलं ऑलरेडी. रेड कलर होता त्याच्यामुळे. तर बघा म्हणजे तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा आपलं साधं पाणी पण तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीने आता हे बीटरूट गरम झाल्यानंतर एका मिक्सर जारमध्ये काढून घेऊयात. आता जोपर्यंत बीटरूट आपले उकळत आहेत ना, तोपर्यंत या रायत्यामध्ये कोथिंबीर चिरून घातलेली आहे मस्तपैकी. म्हणजे आपला वेळ वाया घालवू न देता आपल्याला झटापट काम करायचं होतं. त्यामुळे मग रायत्याचे पण प्रिपरेशन सोबतच चालू होतं. आता ह्याच्यामध्ये बघा हे सगळे बीटरूट्स मी अगोदर काढून घेते. हे आपण वाटून घेऊयात आणि त्यानंतरनं मग हे पाणी पिठासाठी यूज करूयात. हे बीटरूट एक-एक करून मी मिक्सर जारमध्ये काढून घेतले. त्यात थोडासा लसूण टाकला, त्यानंतरनं हिरवी मिरची टाकली आणि जिरं टाकले. हे एवढंच तुम्ही वाटून घ्यायचंय. पण मी माझं ऑप्शनल म्हणून त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर पण ॲड केली, जेणेकरून ते पोटामध्ये जाईल आपल्या.
चला तर अशा पद्धतीने आता हे मिक्सर जारमध्ये आपण घेतलेलं जे मिक्सचर आहे ते सगळं काढून घेऊयात, व्यवस्थित बारीक करून घेऊयात आणि त्यानंतर मग आपल्या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला ते मिक्स करायचं आहे. आता गव्हाच्या पिठासोबत पण आपल्याला थोडेसे मसाले वापरायचेच आहेत. तर ते कोणकोणते मसाले आपण वापरणार आहोत ते तुमच्यासोबत शेअर करते. ह्या मिक्सर जारमध्ये मी ऑलरेडी अजून एक गोष्ट टाकली होती ती म्हणजे ओवा, जी की मी तुम्हाला सांगायची विसरले. चला आता फायनली हे सगळं तयार झालं. याला वाटून घेऊयात. आता हे मिक्सर जारमधून वाटून साईडला ठेवून दिलं. त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं, त्यात थोडंसं धनेपूड टाकली, त्यानंतरनं हळद टाकली. हळद पण ऑप्शनल आहे. हळद पण काय करू शकते, तुमच्या बीटरूटचा कलर डल करू शकते. त्यामुळे तुम्ही नाही टाकली तरी सुद्धा चालणार आहे. आणि आता याच्यामध्ये मी थोडंसं जिरं पावडर टाकलेली आहे. त्यानंतरनं थोडासा चाट मसाला टाकलेला आहे. थोडंसं सेंधा नमक किंवा काळं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतरनं आपलं जे नॉर्मल मीठ आहे ते मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि थोडीशी मिरेपूड सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड केलेली होती. आता जेवढे मी त्याच्यामध्ये टाकलेले पदार्थ आहेत तेवढे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. जर तुम्हाला हवं असेल तर या स्टेजला तुम्ही कोथिंबीर मिक्सर जारमध्ये स्किप करून कोथिंबीर, चिरलेला कांदा वगैरे ह्या स्टेपमध्ये तुम्ही पिठामध्ये ॲड करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला कसुरी मेथी आवडत असेल तर तुम्ही ती सुद्धा यामध्ये घालू शकता. चला तर या पद्धतीने आता आपल्या पिठाला जे सीझनिंग टाकायचं होतं ते टाकून झालंय. आता त्याच्यामध्ये हे बघा अशी मस्त फाईन पेस्ट झाली होती ती ॲड केलेली आहे मिक्सर जारमध्ये तयार झालेली. आता त्याला व्यवस्थित काय करते हाताने मळून घेते, थोडंसं ऑइल लावते आणि ऑइल लावून पीठ जे आहे ते थोडंसं रेस्ट होण्यासाठी ठेवूयात आपण. आता एकदा का हे पीठ रेस्ट करायला ठेवून दिलं आपण, त्यानंतर आपण पुन्हा रायत्याकडे वळूयात. आता ह्या पराठ्यांबरोबर तुम्ही रायता खाऊ शकतात, प्लेन दही खाऊ शकतात. त्या व्यतिरिक्त कुठलीही चटणी, लोणचं या पद्धतीचं तुम्ही तुमच्या टेस्टनुसार तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी सॉस, जाम खाऊ शकतात. चला तर आता रायत्यामध्ये आपण काय करूयात, थोडंसं मीठ ॲड करूयात. काकडीने ऑलरेडी पाणी पण सोडलेलं होतं. मीठही अगोदर टाकलं असतं तरी सुद्धा चाललं असतं. मीठ पण पाणी सोडायला थोडंसं मदतच करतं. आता बघूयात याच्यामध्ये कुठले-कुठले सीझनिंग जाणार आहे. तर ह्याच्यात मी थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. त्यानंतरनं मीठ आपण टाकलेलं होतं. आता ह्याच्यामध्ये पण तेच मसाले जे आपण पिठा सीझनिंगसाठी टाकले, जसं की चाट मसाला, त्यानंतरनं सेंधा नमक असेल किंवा मग जिरं पूड असेल आणि व किंचितशी मिरेपूड या पद्धतीने हे सगळं मी त्याच्यामध्ये काय केलं, ॲड केलं आणि व्यवस्थित आपण हे काय करूयात, मिक्स करून घेऊयात. आता मला बनवायचा होता रायता. त्यासाठी लागणार होतं दही. रायत्यासाठी ना स्पेशली थोडंसं घट्टसर असं दही पाहिजे. तर आपण तर दही लावलेलंच होतं. तुम्ही बघताय आपण कंटिन्यू घरी दही लावतोय. तर आता मला ते दही चेक करायचं होतं, ते असं घट्ट असं लागलंय की नाही. तर बघूयात फ्रिजमध्ये दही कशा पद्धतीचं आहे आणि त्यानुसार ते ॲड करूयात आपण यामध्ये. हे बघा मंडळी तुम्हाला जवळून दाखवते. दही मस्त घट्टसर असं लागलेलं आहे आणि आंबट सुद्धा आहे विशेष म्हणजे. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही काय करा, दही ॲड करा आणि दही ॲड करून झाल्यानंतर मस्तपैकी मिक्स करायचं छान आणि रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं. मस्तपैकी त्याला पाणी वगैरे सुटेल आणि तुमचा रायता रेडी होईल. आता हा रायता मस्तपैकी सॉफ्ट होतोय जोपर्यंत दह्यामध्ये, तोपर्यंत आपले पराठे आपण रेडी करूयात. चला तर आता हे दही वगैरे एकदा मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकत असाल, की ह्याला कलर किती छान आणि ब्राईट आलेला आहे. कारण आपण इथे कच्चं बीट वापरलेलं आहे आणि आपण पराठ्यासाठी जे बीट वापरलंय आता ते थोडंसं आपण गरम पाण्यातून काढल्यामुळे त्याचा कलर थोडा फेंट झालेला असणार आहे. आता एरवी आपल्याला जेव्हा डॉक्टर सांगतात ना, बीटरूट खा, आपण आणतो आणि धुवून सलाड म्हणून तसंच खातो वगैरे. मी पण तसंच करायचे. बऱ्यापैकी मी पराठ्यांना वगैरे पण तसंच वापरायचे. पण नंतर मला एका डॉक्टरांनी सांगितलं, की बीटरूट तुम्ही रॉ खाऊ नका. त्याला थोडंसं ब्लेंच करून वॉटरमध्ये वगैरे खा. तर मग मी म्हटलं, "का बाबा असं?" तर नंतर मला कळलं, की त्याच्यात हाय कंटेंट ऑक्झलेट आहे किंवा मग ज्यांचं पोट सेन्सिटिव्ह आहे डायजेस्ट करण्यासाठी, तर त्यांना ते डिफिकल्ट होतं रॉ बीटरूट जर तुम्ही खाल्लं तर डायजेस्ट होण्यासाठी. किंवा मग सॉईलमध्ये काही हार्मफुल बॅक्टेरिया असतात, सॉईल बॅक्टेरिया, तर ते तसेच राहून जातात. सो त्यापेक्षा बेटर वे तुम्ही थोडंसं गरम पाण्यातून जर ते काढलं, तर छान राहील तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी पण आणि टेस्टमध्ये तर काही फरक मला वाटला नाही. त्यामुळं मग ठीक आहे, तर म्हटलं करून बघूया हा प्रयोगसुद्धा. पण कलर मात्र तुमचा पराठ्यांचा त्यामुळे काय होणार आहे, थोडंसं डल पडणार आहे. चला आता ते आपली कोशिंबीर किंवा रायता जो आपला रेडी झाला तो आपण साईडला ठेवलाच होता. त्याला एक मस्तपैकी तडका देऊयात. तेल गरम केलं, त्याच्यामध्ये मोहरी, जिरे छान तडतडले. मग त्यानंतरनं हिंग टाकली. आता त्याच्यामध्ये ॲड करते आहे भरपूर सारा कढीपत्ता आणि ही जी एकदम कडकडीत बसलेली फोडणी आहे, ती आपल्या रायत्यामध्ये टाकून देऊयात आणि एकदाच रायत्याचं सगळं काम आपण काय करूयात, संपवून टाकूयात. जेणेकरून आपल्याला आता वळता येईल बीटरूट पराठ्याकडे. चला आता हे जे आपली फोडणी झालेली आहे, ती आपल्या आपण रायत्यामध्ये ॲड करून घेऊयात. फोडणीचा एकदम मस्त वास सुटलाय. असं वाटतं आत्ताच एक चमचा घेऊन बसावा आणि हा रायता तसाच खाऊन टाकावा. पण थोडंसं वेट करावा लागणार आहे आपल्याला जोपर्यंत आपले पराठे रेडी होतायत.
हे बघा मंडळी, दिसतंय की नाही एकदम टेम्प्टिंग आपला रायता. एकदम छान झालेली आहे. चटणी म्हणा, रायता म्हणा किंवा कोशिंबीर म्हणा, जे हवं ते म्हणा. चला तर आता वळूयात आपल्या पराठ्यांकडे. अरे हो, ही रेसिपी राहिलीच की. अद्वैतला चीज बॉल्स आवडतात. सो त्याच्यासाठी थोडंसं बटाटा आणि चीज घालून त्यात सीझनिंग वगैरे करून कटलेट बनवून ठेवलेले होते, जेणेकरून सकाळी त्याला पटकन तळून देता येतील. पण आज स्कूलला न गेल्यामुळे त्याला मी घरीच नाश्त्यासाठी हे इथे दिलेले आहेत आणि थोडेसे फ्रीजमध्ये पण स्टोअर केलेले आहेत. काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये हे आपण स्टोअर करून ठेवू शकतो. हार्डली 1-2 दिवस मी ते वापरते. आज बनवले तर आज आणि उद्यामध्ये मी ते संपवून टाकते. याचा आपण एक सेपरेट असा व्हिडिओ बनवूयात. अद्वैतला ही आवडणारी रेसिपी आहे. त्याला तो चीज बॉल म्हणतो आणि तो खूप आवडीने सुद्धा खातो. तर त्याच्यामध्ये स्टफिंग पण आपण कॉर्न, ऑनियन पाहिजे तसं घालू शकतो. पण मला ते स्टोअर करायचे होते. त्यामुळं मग मी फक्त बटाटा आणि त्याच्यामध्ये चीज घातलं. बाकी कॉर्न, ऑनियन किंवा कॅप्सिकम वगैरे घालणं मी अव्हॉइड केलं होतं. तर ह्याची आपण एक अशी वेगळी रेसिपी करूयात. आताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ते क्लब नको करूयात. अद्वैतला बघा मस्तपैकी आवडलेले आहेत. तुम्हाला पण आवडतील. आपण एक नक्की त्याचा व्हिडिओ बनवूयात. चला आता आपण बनवूयात पराठा. सुरुवातीला अद्वैतसाठी मी 2 पराठे बनवणार होते. त्यामुळे मस्तपैकी छान छोटे-छोटे असे पराठे बनवले. आता नॉर्मली चपातीसारखं तुम्ही घडी मारून लाटा, लच्छा पराठ्यासारखं त्याला रिंग्स करून लाटा किंवा प्लेन तसंच सरळ लाटा, काही हरकत नाही. आणि मस्तपैकी त्याला दोन्ही साइडने छान खरपूस भाजून घ्यायचेत मात्र. आता पराठे लाटताना तुम्ही ते वेगवेगळ्या आकारात पण लाटू शकता. ट्रायंग्युलर करू शकता, स्क्वेअर शेपचे करू शकता, सर्क्युलर शेपचे किंवा अजून काही तुम्हाला मुलांना आवडत असेल तर त्या पद्धतीचे कटिंग. आता ह्याच पिठाचे तुम्ही पराठेही लाटू शकतात आणि याच पिठाच्या तुम्ही पुऱ्या पण करू शकतात. तर झालं असं की कालचं थोडंसं जे बीटरूटचं मिक्सचर जारमध्ये काढलेलं मिक्सचर होतं, तर ते थोडं एक्स्ट्रा झालं होतं. तर ते मी एका मस्तपैकी डब्यामध्ये फ्रिजमध्ये ठेवून दिलं होतं, की उद्या जर अद्वैत शाळेत गेला, तर उद्या ह्याचं त्याला काहीतरी बनवून देता येईल. तर आज तर मी पराठे बनवले होते. उद्या सकाळी आपण त्याच जे पीठ आहे किंवा तेच जे कंटेंट होतं बीटरूटचं आपण मिक्सचर केलेलं, त्याच्या आपण पुऱ्या करून देणार होतो त्याला टिफिनसाठी. चला तर आता या पद्धतीने पराठा अद्वैतसाठी मस्तपैकी लाटून झालाय. छान पद्धतीने त्याला भाजून घेऊयात आणि त्याला खाण्यासाठी देऊयात. सकाळी तर अद्वैतला थोडीशी कणकण आलेली, ताप होता, कफ होता. पण आता ताप वगैरे निवळलेला आहे आणि कफ अजून आहे थोडासा खोकतोय. पण आता आज दिवसभरात वाफ वगैरे देऊन आता तो होऊन जाईल नीट. तर बघूयात होप सो आता उद्या तो स्कूलला जायला रेडी होतोय की नाही. जर त्याला बरं वाटलं तर नक्की आपण त्याला स्कूलला पाठवूयात. आणि आजचं जे बीटरूटचं आपण थोडंसं मिक्सचर फ्रीजमध्ये ठेवलं होतं, तर त्याच्या उद्या त्याला पुऱ्या आपण बनवून देऊयात. चला तर आता अद्वैत बसलेला आहे नाश्त्यासाठी. म्हणजे त्याने चीज बॉल खाऊन पुन्हा एक पराठा नाश्त्यासाठी घेतलेला आहे आणि आज तो दुपारी सुद्धा जेवणात पराठेच खाणार आहे कारण त्याला ते आवडतात. आता एक दुसरा पराठा मस्तपैकी ट्रायंग्युलर मध्ये लाटला आणि त्यानंतरनं तो सुद्धा असा भाजून घेतला. आता बघा ज्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ दाखवायचे असतात ना, त्यावेळेस मस्तपैकी छोटे-छोटे वेगवेगळ्या आकाराचे छान असे पराठे मी लाटून घेतले. पण त्यानंतरनं जे आम्हाला खायचे होते, ते पराठे खाण्यासाठी मी मस्तपैकी आपल्या चपातीच्या आकाराच्या मोठ्या-मोठ्या चपात्या लाटून घेतल्या. आता किती वेळ खेळत बसणार? तेवढा वेळही नव्हता माझ्याकडे. त्यामुळं बघा अशा पद्धतीच्या मोठ्या चपात्या मी लाटून घेतल्या आणि एकदाचं सगळं काम हातासरशी साईडला करून टाकलं. तर तुम्हाला ह्या बीटरूट पराठ्याची रेसिपी कशी वाटली मला कळवायला विसरू नका. आणि हेच जे आपण मिक्सर ठेवलेलं होतं, जे मी तुम्हाला म्हटलं, की आपण नेक्स्ट डेला त्याच्याच पुऱ्या करणार आहोत. हे जे पीठ आहे ना मल्टीपर्पज आहे. याच्यात तुम्ही चपात्या करू शकतात, पराठे करू शकतात, पुऱ्या करू शकतात किंवा मुलांना असं क्रंची असे खाण्यासाठी कुरकुरे वगैरे सुद्धा ह्याचेच होतात. ही चपाती लाटल्यानंतर व्यवस्थित स्ट्रिपमध्ये कापून घ्यायची. मग ती तळून ठेवू शकतात तुम्ही किंवा मग एअर फ्रायरमध्ये पण काही आयटम्स तुम्ही बनवू शकतात. चला तर आता बघा नेक्स्ट डेला ते थोडंसं जे मिक्सचर उरलेलं होतं ते पिठात कालवलं अद्वैतपुरतं आणि छोट्या-छोट्याशा अशा पुऱ्या केल्या त्याच्या जो शॉर्ट ब्रेक होता त्याच्यासाठी आणि थोडासा सॉस मी त्याला त्याच्यासोबत दिलेला आहे. चला तर मग मंडळी आता हे बीटरूटची आपण जी व्हरायटी बनवली होती रायता असेल, पराठा असेल, चपाती असेल, पुऱ्या असेल, कसं वाटलंय ते मला कळवायला विसरू नका. आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.